तालमयी झाकीरभाई या चित्रमालिकेत आज आपण ज्यांचं मनोगत ऐकणार आहोत ते आहेत तबला, हार्मोनियम, तंबोरा यांसारख्या अनेक वाद्य ज्यांच्याकडे घडवली जातात आणि दुरुस्तही केली जातात असे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साजिदभाई मिरजकर. साजिदभाई मिरजकर झाकीरभाईंविषयी बोलताना म्हणतात, उस्ताद झाकीर हुसेन हे जगप्रसिद्ध तबलावादक, संगीतकार आणि तालयोगी आहेत. होते हे शब्द वापरायची इच्छा नाही, ते आहेत आणि असणारही आहेत. ते भारतीय शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रातील तसेच जागतिक संगीत विश्वातील एक मानाचे व प्रभावी व्यक्तिमत्व मानले जातात. त्यांची माहिती मी देणे म्हणजे सूर्याला दीपक दाखवण्यासारखे होईल, पण तरीही थोडक्यात सांगतो. झाकीर हुसेन यांनी तबल्यावरील विलक्षण प्रभुत्वामुळे जागतिक स्तरावर भारतीय शास्त्रीय संगीतातील तालविद्येला वेगळे स्थान मिळवून दिले. त्यांनी आपल्या वडिलांच्या परंपरेतून तबला तर शिकलाच, पण त्यातही स्वतःची स्वतंत्र शैली व नवनवीन कल्पनाही आणल्या. पंडित रविशंकर, पंडित हरिप्रसाद चौरसिया, पंडित शिवकुमार शर्मा, पंडित बिरजू महाराज यांच्यासह असंख्य महान कलाकारांबरोबर त्यांनी जुगलबंदी केली. जगप्रसिद्ध शक्ती या बँडमधून त्यांनी फ्युजन म्युझिकलाही लोकप्रिय केलं. त्यांनी हॉलिवूड आणि बॉलिवूड चित्रपटासाठी संगीतही दिलं. त्यांची तबल्याची नादछटा, गती, लयबद्धतेतील कल्पकता आणि जुगलबंदीतील कौशल्य अप्रतिम असं मानलं जातं. ते भारतीय संगीताची परंपरा जपत नवनवीन प्रयोग करणारे कलाकार आहेत. त्यांचा स्वभाव अत्यंत विनम्र व प्रेक्षकांशी जोडणारा आहे. माझ्या लहानपणी उस्तादजी यांना बऱ्याच वेळा स्टेजवरती अथवा ग्रीन रूममध्ये मी बघितलं आहे. मोठमोठ्या लोकांसमोर बोलताना, पण आपल्याशीही लहान व्यक्तींशी पण खूप छान आणि अदबीने बोलताना त्यांना पाहिलंय. स्वतः मी प्रत्यक्ष बोलण्याचा योग आला तो उस्ताद सुलतान खान यांच्या सोबत पिंपरी चिंचवडमध्ये त्यांचा एक प्रोग्राम होता. तेव्हा उस्ताद सुलतान खान यांची सारंगी आपल्याकडे रिपेअरला आली होती. त्यांनी सांगितलं की डायरेक्ट व्हेन्यूवरतीच ये, तीच सारंगी मी वाजवणार आहे. त्यांनी 6 वाजता बोलवलं होतं. मी 5:30लाच तिथं पोचलो. तुडुंब गर्दी, ग्रीन रूमच्या आत जायला जागा पण नव्हती आणि बाहेर सगळे पॉलिटिशियन्स होते. कोणीच ओळखीचं नाही. मग खासाहेबांना फोन केला. ते स्वतः बाहेर घ्यायलाच आले. त्यांच्याबरोबर आत गेलो तर उस्ताद झाकीर हुसेन जी यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, साजिद, तुम नहीं आते तो मैं क्या बजाता. मी शॉक ना. पायांकडे पाहिलं की मी जमिनीवरच आहे का हवेत उडतोय त्यांच्या शब्दांमुळे. पण त्यांचा स्वभाव असा होता की त्यांच्या बरोबरच्या किंवा खालच्या लोकांनाही ते अगदी प्रेमानेच बोलायचे. समोरच्या व्यक्तीला कुठेच कमीपणा नाही वाटायचा. असे कधीच नाही वाटायचे की आपण एका प्रसिद्ध व्यक्तीशी बोलतोय. दुसरा प्रसंग उस्ताद सुलतान खान यांचा सुपुत्र श्री साबिर खान यांना भेटायला गेलो होतो तेव्हाचा आहे. साबिरने मला तिथे घ्यायला बोलवलं होतं आणि त्याला माझ्या घरी येऊन जायचं होतं. मी पोचलो आणि साबिरला भेटलो. तो मला घेऊन उस्तादींच्याकडे गेला त्यांची परवानगी घ्यायला की मी याच्याकडे जातोय. उस्तादजी जवळ आले आणि म्हणाले, साजिद, वक्त पर तो लाओगे ना, मुझे शाम को बजाना है यार. मी परत हवेत. इतका सरळ, इतका छान, इतका जमिनीवर असणारा इतका ग्रेट कलाकार म्हणून नाही तर माणूस म्हणून सुद्धा त्यांच्या बरोबर कधीच दडपण कोणालाही आलंच नाही. ते गेले तेव्हा मला धक्का बसला होता. ते गेले म्हणून नाही हो, तर ते जाऊ शकतात असं कधी वाटलंच नव्हतं. म्हणजे एक नॉर्मल माणसाचे नियम त्यांनाही लागू होतात असं कधीच वाटलं नाही. असं वाटायचं की ते जगाच्या अंतापर्यंत राहणार आहेत आणि प्रत्येक पिढीला तबला शिकवणार आहेत. आता सुद्धा उस्तादजी नाहीत हे मानायला मन तयारच होत नाही. ते आहेत, जगाच्या अंतापर्यंत असणार आहेत.
हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अमोल काळे या माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.